नमस्कार. खायला अतिशय चविष्ट लागणारा व पौष्टिक असा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. तेही खव्याचा वापर न करता आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. इथे मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व त्याची साल काढून घेतलेली आहे व मोठ्या आकाराच्या खिसणीने आपल्याला ते गाजर खिसून घ्यायचे आहेत. जास्त छोट्या आकाराच्या वेजाने आपल्याला गाजर खिसायचे नाही. जर आपण जास्त छोट्या आकाराच्या खिसणीने गाजर खिसले तर आपला गाजरचा हलवा हा दाणेदार बनत नाही. याच्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराच्या वेजाच्या खिसणीने गाजर चांगले खिसून घ्यायचे आहे. इथे आपले सर्व गाजर खिसून झालेले आहेत. गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचे व तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 8 ते 10 काजू व 8 ते 10 बदाम कट करून त्याच्यामध्ये टाकायचे आणि कमी गॅसवरती काजू आणि बदाम तुपामध्ये परतून घ्यायचे. साधारणतः 1 ते 2 मिनिटांसाठी हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला काजू आणि बदाम तुपामध्ये परतून घ्यायचे आहे. काजू आणि बदाम तुपामध्ये परतल्यामुळे ते छान असे क्रिस्पी होतात व ते खायला खूप छान लागतात. इथे साधारणतः 1 ते 2 मिनिटे झालेली असतील. मी कमी गॅसवरती काजू आणि बदाम परतून घेतलेले आहे. हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता आपल्याला काजू आणि बदाम एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे व नंतर कढईमध्ये आपल्याला खिसून घेतलेले गाजर टाकायचे आणि आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे व 6 ते 7 मिनिटांसाठी कमी ते मध्यम गॅसवरती गाजर आपल्याला परतून घ्यायचे आहे. म्हणजे गाजर थोडेसे मऊ होते व गाजर तुपामध्ये परतल्यामुळे आपला हलवा छान असा चविष्ट बनतो. गाजर तुपामध्ये परतल्यामुळे गाजराच्या हलव्याला छान टेस्ट येते. याच्यासाठी आपल्याला गाजर तुपामध्ये 6 ते 7 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे. व इथे साधारणतः 6 ते 7 मिनिटे झालेली असतील. कमी ते मध्यम गॅसवरती मी इथे गाजर परतून घेतलेले आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. गाजर परतत असताना आपल्याला ते थोड्या वेळानंतर हलवत राहायचे आहे, म्हणजे ते खाली चिटकणार नाही. इथे आपले गाजर तुपामध्ये छान परतून झालेले आहे. आता त्याच्यामध्ये साखर टाकायची. इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. इथे मी 1 किलो गाजरासाठी 1 कप साखर घेतलेली आहे. एक किलो गाजरासाठी 1 कप साखर अगदी पुरेशी होते. याच्यामुळे आपला गाजरचा हलवा चांगला मध्यम गोडीचा बनतो. जर तुम्हाला जास्त गोड गाजराचा हलवा बनवायचा असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर वाढवू शकता. साखर टाकल्यानंतर आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे व नंतर झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 मिनिटांसाठी गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. साखर टाकल्यामुळे गाजराला पाणी सुटते व ते पाणी आटेपर्यंत आपल्याला 6 ते 7 मिनिटांसाठी गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटांनी एक वेळेस झाकण काढून मिक्स करून घ्यायचे व नंतर अजून 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. ते साधारणतः साखर टाकल्यापासून 6 ते 7 मिनिटे आपण गाजरचा हलवा शिजवून घेतलेला आहे. याच्यातील पाणी देखील आटलेले आहे. नंतर त्याच्यामध्ये दूध वतायचे व दूध आपल्याला गरमच घ्यायचे आहे. इथे मी 2 कप दूध वतलेले आहे. दूध वतल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे. नंतर झाकण ठेवायचे. अजून 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. आपण जे गाजरच्या हलव्यामध्ये दूध वतलेले आहे ते दूध आटेपर्यंत म्हणजे साधारणतः 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला गाजरचा हलवा हा कमी ते मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. मध्यंतरी 1 ते 2 वेळेस आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे व नंतर झाकण ठेवून आपल्याला गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. व इथे साधारणतः 10 ते 12 मिनिटे झालेली असतील. कमी ते मध्यम गॅसवरती मी इथे गाजराचा हलवा शिजवून घेतलेला आहे. याच्यामधील दूध सर्व आटलेले आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायचे आहे. इथे आपण खव्याचा वापर केलेला नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकणार आहोत. व इथे मी 1 छोटा कप मिल्क पावडर त्याच्यामध्ये टाकली आणि मिक्स करून घेतले व नंतर अजून 1 कप मिल्क पावडर मी त्याच्यामध्ये टाकली आणि मिक्स करून घेतले व मिल्क पावडर टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटांसाठी गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये 6 ते 7 वेलची बारीक करून टाकायची आणि तळून घेतलेले काजू आणि बदाम त्याच्यामध्ये टाकायचे व 2 चमचे तूप त्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे.
सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचे। इथे आपला गाजरचा हलवा शिजून तयार झालेला आहे। सर्व साहित्य एकत्र छान मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा। तुम्ही मिल्क पावडरच्या ठिकाणी खव्याचा देखील वापर करू शकता। खवा टाकल्यामुळे गाजरचा हलवा छान लागतो। तसेच प्रत्येकाच्या घरी खवा असतोच असे नाही, याच्यासाठी ह्या गाजरच्या हलव्यामध्ये मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। मिल्क पावडर आपल्याला सहजपणे उपलब्ध होते। मिल्क पावडर टाकल्यामुळे देखील गाजरचा हलवा खूप चविष्ट बनतो आणि दाणेदार होतो। हिवाळ्यामध्ये चांगले फ्रेश गाजर येतात। तसेच गाजर खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत। याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी आहे, त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते व केसांसाठी, त्वचेसाठी, पचनसंस्था सुधारण्यासाठी गाजरचा हलवा फायदेशीर ठरतो। तसेच आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठीही गाजर खाल्लेले फायदेशीर ठरते। याच्यासाठी आपण हिवाळ्यामध्ये एकदा तरी गाजरचा हलवा बनवलाच पाहिजे। तसेच तो खायला खूप चविष्ट लागतो, त्याच्यामुळे प्रत्येकाला हा गाजरचा हलवा आवडतोच। इथे आपला गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे। इथे आपण एका प्लेटमध्ये गाजरचा हलवा सर्व करून घेऊ। तुम्ही गाजरचा हलवा गरम असतानाच सर्व करू शकता किंवा तो थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून देखील सर्व करू शकता। गाजरचा हलवा गरम किंवा थंड दोन्ही प्रकारामध्ये खाल्ला तरी तो छानच लागतो। इथे आपण एका प्लेटमध्ये गाजरचा हलवा काढून घेतलेला आहे। नंतर सजावटीसाठी वरून तळलेले काजू आणि बदाम व थोडासा पिस्ता कट करून त्याच्यामध्ये टाकलेला आहे। व इथे आपला चविष्ट, दाणेदार व पौष्टिक असा गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे। अगदी हॉटेलमध्ये भेटतो तसा आपला गाजरचा हलवा इथे बनून तयार झालेला आहे, तेही खव्याचा वापर न करता। तर तुम्हाला हा गाजरचा हलवा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।